आहे. जैन मंदिरासाठी तुम्ही जे गॅस सिलेंडरचं लेटर दिलं होतं त्यावरून एक गदारोळ, एक वाद सुरू झाला आहे. असं आहे की आता फॅशन झाली आहे की हिंदूचे सणासाठी ने हिंदूच्या कोणाही विषयासाठी कोणाने सांगितला तो त्यावर गदारोळ क्रिएट करायचा. आता हा मी सेम रामनवमी पण ते वेळी पण ज्याने गरज होती त्याने सिलेंडरसाठी मदत केली होती. आपण एक समजून घेतला पाहिजे की हे जे धार्मिक क्षण असतात त्यांच्यासाठी रेग्युलर सिलेंडर उपलब्ध नसता. त्यांचे गॅस कनेक्शन पण नाही आहे की ते कधी कधी साल में 3-4 वेळा ते करता. तो त्याने स्पेशल सपोर्ट नेहमी पाहिजे. माझ्याकडे जे काही आले ते शिर्डीचे संस्थाचे लोक आले होते, ते साईबाबा संस्थाचे, त्याने पण मी गॅस दिले. इथे जैन धर्माचे आले त्याने पण दिले. आता रामनवमीचे आले त्याने पण दिले. मी छगन भुजबळ साहेबने पत्र लिहून सांगितलं आहे की आता 2 दिवसानंतर हनुमान जयंती आहे त्याच्यासाठी पण व्यवस्था करावा. 14 ऑक्टोबरला डॉक्टर आंबेडकर जयंती आहे त्याने पण व्यवस्था करावा. हा काय चुकीचं आहे का? त्यामध्ये आपण धार्मिक सणासाठी रेग्युलर गॅस कनेक्शन उपलब्ध नाही आहे, सर्वांना माहीत आहे. मी सर्वांसाठी करतो. माझी विधानसभामध्ये कोणी आजही कोणाने माझ्याकडे लावून दिले तर मी नक्की त्यांच्यासाठी करणार आहे. मी हा आक्षेपातून घाबरणार नाही आहे. हा माझी विधानसभाचे आमदार म्हणून माझी रेस्पॉन्सिबिलिटी आहे की माझे मतदाराचे संस्थाने काही गरज असेल तर माझे जे काही शक्य असेल त्याने मदत करू. यामध्ये ते माझे सर्वांना सांगायचे आहे की हा जातीमध्ये तेढ निर्माण करायचा आपला जे प्रयत्न आहे कधीतरी थांबा ना. आपली या हिंदू विरोधी मानसिकता झालेली आहे ते पण तुम्ही करा की तुम्ही किती कुठपर्यंत तुम्ही जाणार आहे. दिला इतर धर्मासाठी पण मी लेटर दिले. मुख्यमंत्री म्हणत असतील की गॅस किंवा इंधनचा तुटवडा नाहीये. बरोबर आहे. गॅसचा तुटवडा अजिबात नाही आहे. हा सत्य आहे. फक्त जे स्पेशल फंक्शन आता त्याच्याकडे रेग्युलर गॅस कनेक्शनची सप्लाय नाही आहे. त्याने नेहमी ते प्रयत्न करता. तो प्रयत्न मध्ये कोणाने मदत केली पाहिजे ते मी मदत केली.